आपण पाहिलं असेल, मी गेले 4-5 वर्ष ह्याच्यावर प्रखरपणे लिहित आहे, बोलत आहे, सातत्याने दाद मागत आहे. आज देखील मी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार आहे. हेच काही महत्त्वाचे विषय आहेत. मराठीचा मुद्दा देखील आहे. काल आपण बघितलं की कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे टॅक्सी चालक, रिक्षा चालकांना. वाटतं की 15 ऑगस्ट नंतर हे असं पुन्हा तुम्हाला खरोखर वाटतं का की मराठीच्या विषयावर हे सरकार ठाम राहील? ह्याच सरकारने मराठी रंगभूमीचं दालन जे होतं, जे आम्ही सुरू केलं होतं, ते रद्द केलेलं आहे. का तर कदाचित तिकडचे स्थानिक आमदार लोधाजी आहेत, त्यांनी कदाचित त्याच्यात विनंती केली असेल किंवा मागणी केली असेल की मराठीचं काहीतरी होतं ते रद्द करा, कारण त्यांच्याच मतदारसंघात होतं, गिरगाव चौपाटी ते होतं. दुसरं म्हणजे मराठी भाषा भवन, त्याच्यावर काय प्रगती आहे ते देखील बंद करतायत. हाच विषय संपूर्ण आधी मुनगंटीवर 33 कोटी झाडं लावण्याचा निर्णय घेतला. आता 300 कोटी 300 कोटीचा निर्णय. झाडं लावली जात आहेत का? हे सगळं कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये आपण ऐकू शकतो, पण सरकारकडून हे ऐकणं हे मला वाटतं हास्यास्पद आहे. महानगरपालिकेच्या संपूर्ण कारभाराची श्वेतपत्रिका काढावी अशी वारंवार मागणी केली जाते. स्थायी समितीची असेल किंवा कोविड काळातील श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणी. श्वेतपत्रिका सोडा, म्हणजे इथं आम्ही मागणी केलीच आहे, पण आत्ता जर पाहिलं तर गेल्या 3-4 महिन्यातली गोष्ट आहे. कोस्टल रोडवर 7.5 कोटी खर्च करून मेलेडी रोड केला. आणि काय झालं त्याचं? बंद. पण कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले, कुठच्या व्यक्तीने मिंदेंकडे हे कॉन्ट्रॅक्टर नेले, ह्याच्यावर तर चौकशी झाली पाहिजे, कारण हे पैसे मुंबईकरांचे होते, मुंबईचे होते. परिषदेच्या जागेत एक जागा आहे ती महाविकास आघाडीकडे. अच्छा, शेवटचा दिवस आहे. कोण आहे उमेदवार? उद्धव ठाकरे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. पालिका 10,000 कर्ज महापालिका आहे ना 10,000. अरे तुम्ही याच प्रश्नासाठी थांबलो होतं वाटतं, बाकीचं विचारा. म्हणून मी एवढं तुमच्याकडे बघत नव्हतं. तुमचा प्रश्न आहे मी दुसऱ्याला ब्रेकिंग म्हणून देऊ का आता? सर एक हिंदी बाइट दे दीजिए ना, एक हिंदी बाइट दे दीजिए ना सर. विधान परिषद के बारे में हिंदी बाइट दे दीजिए ना. आता झालं ना तेच. हिंदी विधान परिषद में महाविकास आघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ही हमारे उम्मीदवार हैं. मला वाटतं सर, आतापर्यंत आम्ही डिसॅलिनेशनचा जो प्रोजेक्ट होता तो लागू केला असता ह्या सरकारने आणि रद्द केला नसता आमचा, तर आज ही कपातची वेळ आली नसती. सर, पालिका 10,000 कोटीचा कर्ज रोख उभारणार, त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आम्ही किती वेळा हे मत मांडतोय. तर आदित्य ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाची ही मोठी बातमी दिलेली आहे. अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातला हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मवियाचा विधान परिषदेचा उमेदवार ठरलेला आहे आणि शिवसेना युबीटी पक्षाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जाणार आहेत. अंबादास दानवे यांना पुन्हा एकदा आता विधान परिषदेची ही संधी मिळालेली आहे.